आदाब, नमस्ते। मैं हूं पत्रकार जहीर शेख शब्बीर। आप देख रहे हैं जेके महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल को पहली बार देख रहे हैं तो सब्सक्राइब जरूर करें और बेल आयकॉन को दबाना ना भूलें। आणि सर आतापर्यंत हे ना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही? बोला, त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती, नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे। तर तिथे आपण जवळपास 682 गावांमध्ये आरोचे प्लांट लावले, जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले। आदरणीय आमदार मोदयांनी विचारलंय, ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच। तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ। ठीक आहे, आदित्य ठाकरे बोला। देतो तुम्हाला। अध्यक्ष महोदय, हे खरं तर विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे। हे आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू। इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे। ह्यांनी MIDC तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोटं टाकून चालणार नाही। आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे। तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। चला पुढे, रोहित पवार बोला। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ठीक आहे, एक माझ्या नंतर तुम्ही मला एक मिनिट मला बोलू द्या। रोहित पवार, एक मिनिट। त्यांच्या बाबांनी कळलं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, हे त्यांना माहित नाही अजून। बोला मंत्री महोदय, बोला। त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं। ठीक आहे, चला। अध्यक्ष महोदय, अरे थांबा डॉक्टर। अध्यक्ष महोदय, एक मिनिट, नाही एक मिनिट, बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या। बघा, हे फार बसा, भास्करराव मी बोलतोय, आपण बसा ना। मग बसा, मग समज देईन ना। बसा तुम्ही खाली, पहिली बसा, खाली बसा। एक लक्षात घ्या, नाही हे बरोबर नाही, हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय, खाली बसा। हे बघा, महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते। आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पीठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नकात। आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे, मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार।